पत्रकारांनी सडेतोड लिखाण ठेवण्याची परंपरा जपावी, त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यावर एक प्रकारे अंकुश राहील आणि विकासाला चालना मिळेल। पत्रकारांच्या घरकुलाचा प्रश्न, संरक्षण कायदा यासह अन्य प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी पाठपुरावा करू अशी ग्वाही आमदार राहुल आवाडे यांनी दिली। इचलकरंजी प्रेस क्लबच्या वतीने आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होते। प्रेस क्लब ऑफ इचलकरंजीच्या वतीने आज पत्रकार दिनाचा कार्यक्रम झाला। प्रारंभी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। संजय खुळ आणि दयानंद लिपारे यांनी संघटनेच्या कार्याचा आढावा घेतला, तर प्रेस क्लबचे अध्यक्ष मयूर चिंदे यांनी पाहुण्यांचा सत्कार केला। यावेळी इचलकरंजी महापालिकेचे जलाभियंता सुभाष देशपांडे, गारमेंट क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राधा खवरे, क्रीडा क्षेत्रात नावलौकिक प्राप्त केलेल्या पृथ्वीराज मगदूम आणि सामाजिक क्षेत्रात उत्तम कार्य करणाऱ्या किरण लंगोटे यांचा विशेष सत्कार झाला। डिजिटल माध्यमात काम करणाऱ्या पत्रकारांनी अधिक जागरूकपणे काम करणं अपेक्षित असल्याचं सांगत महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी पत्रकारांच्या घरकुल योजनेसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली। माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी वर्षानुवर्ष रखडलेल्या पत्रकारांच्या घरकुलाचा प्रश्न मार्गी लागावा असं सांगत पत्रकारांनी लेखणीचा वापर समाज प्रबोधनासाठी करण्याची अपेक्षा व्यक्त केली। पत्रकार जनतेचे प्रश्न मांडतात, चुकीच्या गोष्टींवर टीका आणि चांगल्या गोष्टींना पाठबळ देण्याची भूमिका प्रसार माध्यमांची असावी अशी अपेक्षा आमदार राहुल आवाडे यांनी व्यक्त केली। या कार्यक्रमाला लायन्स क्लबच्या अध्यक्षा हेमा डाळ्या, भाजपाचे शहराध्यक्ष अमृत भोसले, मिश्रीलाल जाजू, प्रेस क्लबचे उपाध्यक्ष अरुण काशीद यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि पत्रकार उपस्थित होते।